नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंगचा पहिला टॉपिक बघत होतात आणि त्या टॉपिक मधला आपला पॉइंट वाउचिंग ऑफ कॅश बुक हा पॉइंट चालू होता। तर त्यामध्ये आपण अर्धा पॉइंट म्हणजेच काय वाउचिंग ऑफ कॅश बुक मधला अर्धा पार्ट बघितलेला आहे वाउचिंग ऑफ कॅश बुकचा। तर अर्धा पार्ट आपल्याला या लेक्चर मध्ये पूर्ण करायचे। तर वाउचिंग ऑफ कॅश बुक म्हणजेच काय रोख पुस्तकाचे प्रमाणन। जेव्हा अंकेक्षक करत असतो तेव्हा कॅश बुकला दोन बाजू असतात, एक रिसिप्ट साइड आणि एक पेमेंट साइड। तर आपण रिसिप्ट साइडला कॅश बुकच्या जे काही पद येतात म्हणजे ज्या मार्गाने व्यवसायामध्ये कॅश येते ते कॅश बुक मध्ये नोंदवली जाते। मग कोणत्या कोणत्या घटकामुळे कोणत्या कोणत्या बाबीमुळे रोख कॅश व्यवसायामध्ये येते किंवा मग रोख कॅशचे व्यवहार होतात आणि आपल्याला काय उत्पन्नाची प्राप्ती होते हे आपण पाहिलेलं आहे। आणि अंकेक्षक काय करत असतो, ज्या घटकामुळे किंवा मग ज्या बाबीमुळे रोख प्राप्ती झालेली आहे त्याचं काय करत असतो, प्रमाणन करत असतो। हे आपण बघितलेलं आहे। काय कॅश बुकच्या रिसिप्ट साइडचं अंकेक्षकानं किंवा मग अंकेक्षक कशा पद्धतीने प्रमाणन करते हे आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं। तर आता या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचे, तर वाउचिंग ऑफ पेमेंट साइड ऑफ कॅश बुक म्हणजे त्याला म्हणता येईल काय रोख पुस्तकाच्या शोधन बाजूचे प्रमाणन। अंकेक्षक काय करत असतो, जसं प्राप्ती बाजूचं प्रमाणन किंवा परीक्षण करत असतो तसंच शोधन बाजूचं म्हणजे पेमेंट साइडचं सुद्धा अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणन करत असतो। तर यामध्ये सांगता येऊ शकते काय अगोदर व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे रोख प्राप्ती होत असते, रोखीचे व्यवहार होत असतात, रोख व्यवहार झाल्यामुळं व्यवसायामध्ये कॅश ज्या ज्या मार्गाने येते ते आपण पद बघितलेले आहात। तसंच आपल्याला काही वेळेस व्यवसायातून काय शोधन करावं लागते पैशात किंवा पेमेंट करावं लागते कॅशचं। मग अशा वेळेस कोणत्या घटकामुळे कोणत्या बाबीमुळे व्यवसायातून काय कॅश व्यवसायाबाहेर जाते, मग व्यवसायामधून जेव्हा कॅश बाहेर जाते तेव्हा मग कोणता तरी व्यवहार घडला असेल त्या ठिकाणी, मग तो व्यवहार कॅश बुक मध्ये व्यवस्थितरित्या पेमेंट साइडला किंवा शोधन बाजूला खतावला गेलेला आहे का नाही हे अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणनाच्या साह्यानं तपासत असतो किंवा मग परीक्षण करत असतो। हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय जसं प्राप्ती बाजूचं अंकेक्षक शोधन करतो आणि प्राप्ती किती झाली ती प्राप्ती योग्य आहे का नाही हे पाहत असतो, तसंच शोधन बाजूचं किंवा मग कॅश बुकच्या पेमेंट साइडचं सुद्धा परीक्षण प्रमाणन करणं गरजेचं असते। कारण लोकांना शोधन करते वेळेस शोधन करणं हे खूप मोठी बाब आहे, त्यासोबतच जोखमीची बाब असलेली आपणास सांगता येऊ शकते। मग व्यवसायातून ज्या मार्गानं किंवा मग ज्यांना ज्यांना कॅश जात आहे, ज्यांना ज्यांना कॅश गेलेली आहे, किती गेलेली आहे, किती शिल्लक द्यायची राहिलेली आहे हे आपल्याला पेमेंट साइडवरून आपल्याला लक्षात येऊ शकते। म्हणून अंकेक्षक काय करत असतो की प्राप्ती बाजू प्रमाणच शोधन बाजूचं किंवा मग पेमेंट साइडचं प्रमाणन किंवा वाउचिंग करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते। आता कोणत्या कोणत्या बाबी किंवा कोणत्या कोणत्या घटकांचं अंकेक्षक पेमेंट साइडच्या किंवा मग कोणते कोणते कॅश बुकच्या पेमेंट साइडला पद येतात आणि त्यांचं प्रमाणन करते हे आपल्याला बघावं लागेल। मग ते बाबी घटक किंवा पद पुढील प्रमाणे सांगता येऊ शकते। त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा काय रोख खरेदी म्हणजेच कॅश परचेस। जसं व्यवसायातून वस्तू किंवा मालाची विक्री होते तेव्हा कॅश प्राप्त होते, तसंच व्यवसायाला जो काही कच्चा माल लागतो तेव्हा अशा वेळेस काय आपल्याला सप्लायर कडून कच्चा माल खरेदी करावा लागते रोख स्वरूपामध्ये। मग अशा वेळेस जो काही माल खरेदी केलेला आहे रोख स्वरूपामध्ये, मग माल आला मग कॅश गेली, मग अशा वेळेस काय रोख खरेदी केल्यानंतर व्यवसायातून जे काही कॅश जाते तेव्हा त्याची नोंद काय कॅश बुकच्या पेमेंट बाजूला असते, शोधन बाजूला असते। मग अंकेक्षक काय करत असतो की व्यवसायातून जी काही खरेदी केलेली आहे मालाची म्हणा वस्तूंची म्हणा तेव्हा किती प्रमाणात कॅश गेलेली आहे, जेवढी कॅश गेलेली आहे तेवढीच नोंद त्या कॅश बुकच्या पेमेंट साइडला केलेली आहे का जास्तीची केलेली आहे का कमी केलेली आहे, जेवढं खरेदी केलेलं आहे तेवढं त्या खरेदीचं बिल आहे का हे बिल पाहून कोणत्या तारखेचं आहे का मागच्या वर्षीचं आहे सर्व अंकेक्षक काय करत असतो प्रमाणनाच्या साह्यानं तपासणी करत असतो किंवा मग परीक्षण करत असतो। म्हणून हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकतो पहिला पॉइंट म्हणजेच काय अंकेक्षक रोख पुस्तकाच्या शोधन बाजूचं प्रमाणन करताना रोख खरेदी केली असेल तर त्या रोख खरेदीचं काय बीजक म्हणा पावती म्हणा कधी खरेदी केली किती रकमेची खरेदी केली तेवढ्या रकमेची नोंद आहे का हे प्रमाणन करत असतो।
त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, ते म्हणजेच काय, धनकोंना शोधन. आता आपल्या व्यवसायाला जो काही कच्चा माल लागतो किंवा मग मालाची आवश्यकता असेल तर अशा वेळेस आपण काय करतो, जसं आपण उधारीवर आपल्या कस्टमरला माल विकतो तसंच आपल्याला आपले सप्लायर काय उधारीवर माल विकू शकतात ना. मग आपण उधारीवर माल खरेदी केला, माल खरेदी केला, त्यापासून पक्का माल तयार केला, माल विकला, नफा झाला. मग आता काय, धनकोंची रक्कम द्यायची आहे. मग अशा वेळेस धनकोंची किती रक्कम द्यायची, क्रेडिटर्सची आपल्याकडे किती अवेलेबल आहे, मग त्यांची देणी किती आहेत, केव्हा घेतली, मर्यादा किती होती, किती टक्के दरानं घेतलेली आहे, काही रेट वगैरे आहे का, हे सर्व अंकेक्षक या प्रमाणांच्या साहाय्यानं धनकोंना जी काही रक्कम दिली जाते, हे लक्षात, जे काही शोधन केलं जाते ते रोख पुस्तकाच्या पेमेंट बाजूला असते. मग अशा वेळेस अंकेक्षक या प्रमाणाच्या साहाय्यानं त्या धनकोंना जी काही रक्कम देण्यात येते ती किती आहे, किती प्रमाणात आहे, कधी द्यायचे, मर्यादा किती आहे, हे सर्व बाबींची काय व्यवस्थितरित्या परीक्षण करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. नंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, देय हुंड्या म्हणजेच बिल्स पेएबल. जसं आपल्याला बिल्स रिसिवेबल भेटलं, आपण लगेच कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला दाखवतो एवढी एवढी रक्कम आली. अंकेक्षक जसं रिसिप्ट साईडचं काय करतो, प्रमाणन करत असतो, तपासणी करत असतो, परीक्षण करत असतो. तसंच व्यवसायातून जेव्हा काय बिल आपण देतो एखाद्या व्यक्तीला, मग ते बिल सध्या देतो पण काही कालावधीनंतर त्या बिलाचे पैसे आपल्याला द्यावेच लागणार आहेत ना. मग अशा वेळेस बिल्स पेएबलची रक्कम किती देणे लागते आहे, बिल कधीचं आहे, बिलावर स्वाक्षरी कुणाची आहे, कोण पक्षकार आहे म्हणजे कोणत्या व्यक्तीला द्यायची आहे, किती रकमेची आहे, कधीपर्यंत द्यायची, हे सर्व अंकेक्षक काय प्रमाणाच्या साहाय्यानं या रोख पुस्तकाच्या पेमेंट साईडचं किंवा मग शोधन बाजूचं हे बिल्स पेएबलचं काय करत असतो, प्रमाणन किंवा तपासणी करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट बघा 4 नंबरचा, मजुरांचे शोधन. आता व्यवसायामध्ये उत्पादन करायचे, सेवा वितरण करायचे किंवा व्यवसायाचं कामकाज करायचं असेल तर मॅनपॉवर लागते, वर्कर लागतात, एम्प्लॉई लागतात. मग अशा वेळेस काय होतंय की हे कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग व्यवसायामध्ये काय आणला जातो किंवा मग हायर केला जातो, त्यांच्या मार्फत काय उत्पादनाचं किंवा मग व्यवसायाचं कामकाज करण्यात येते. मग आता त्यांना काही शोधन ही करावं लागेल ना, त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना काय सॅलरी म्हणा, वेजेस म्हणा किंवा मग वेजेस म्हणा, मग वेजेस ती त्यांना द्यावी लागते ना. मग अशा वेळेस मजुरांना जे काही मजुरी देण्यात येणार आहे, जे काही मजुरीचं स्वरूप ठरलेलं आहे, कोणत्या दरानं त्या मजुरांना मजुरी द्यायची आहे, मजुरीचा प्रकार कोणता आहे, त्यासोबतच काय मजुरांना जे काही अगोदर रक्कम दिलेली आहे ते किती आहे, हे लक्षात, पावत्या किती रकमेच्या आहेत, हे लक्षात, म्हणजे बीजक अगोदर जे काही पेमेंट केलेलं आहे वर्करला, हे सर्व अंकेक्षक काय करत असतो, या कॅशबुकच्या पेमेंट साईडचं प्रमाणन करत असताना पाहत असतो, जेणेकरून व्यवसायातून कॅश किती गेली हे सर्व लक्षात आलं पाहिजे, म्हणून अंकेक्षक हे एक प्रमाणन करत असलेलं आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट, दिलेले वेतन, सॅलरी पेड. जसं कारखान्यामध्ये काय कामगार काम करतात तेव्हा त्यांनी जे काही श्रम केलेला आहे किंवा मग जे काही त्यांनी शारीरिक काम केलेलं आहे त्याचा मोबदला म्हणून त्यांना काय मजुरी देण्यात येते, बरोबर. तसंच आता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी काही कर्मचारी असतात, मग त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा कामाचा मोबदला देण्यासाठी काय देण्यात येते, वेतन देण्यात येते. मग आता वेतन किती कर्मचारी आहेत व्यवसाय संघटनेमध्ये, त्यांना वेतन कशा स्वरूपात दिलं जाते, बँकेच्या मार्फत दिलं जाते का, कॅश दिलं जाते, त्यांची पावती ठेवली जाते का, पावत्या आहेत का, बीजक आहेत का, हे लक्षात. मजुरी वेतनाचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे, कामाचं स्वरूप कर्मचाऱ्यांचं, हे सर्व अंकेक्षक काय करत असतो, तपासणी करत असतो. म्हणजेच काय कॅशबुकच्या पेमेंट साईडचं प्रमाणामध्ये हे एक अंकेक्षक प्रमाणन करत असतो किंवा तपासणी करत असतो, ते म्हणजेच काय सॅलरी पेड किंवा मग वेतन देणे, हे लक्षात. त्यानंतर पुढला पॉइंट, विनियोग, खरेदी किंवा गुंतवणूक, म्हणजे इन्व्हेस्टमेंट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल. आता जसं काय होतंय की आपण कुठंतरी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला काय होतंय, त्यावरती इंटरेस्ट भेटताय, व्याज भेटतंय, बरोबर आहे. ते इंटरेस्ट किंवा मग जे काही व्याजाची प्राप्ती होते ते आपण रिसिप्ट साईडला दाखवतो कॅशबुकच्या, बरोबर. आता व्यवसायानं काय केलं, काही गुंतवणूक, काही बॉन्ड्स खरेदी केले, काही म्युच्युअल फंड्स खरेदी केले, हे लक्षात, काही कंपनीचे शेअर्स खरेदी केले. मग अशा वेळेस काय खरेदी करताना काही रक्कम द्यावी लागते ना. मग तेव्हा किती रक्कम दिली, किती शेअर्स खरेदी केले, किती म्युच्युअल फंड्स खरेदी केले, हे लक्षात, हे सर्व अंकेक्षक पाहत असतो. त्यांच्या पावत्या आहेत का, प्रूफ आहे का, पुरावा म्हणून का आहे, एव्हिडन्स म्हणून, हे सर्व अंकेक्षक पावत्या, बीजके, किती इन्व्हेस्ट केली, किती रक्कम गेली,
हे सर्व अंकेक्षक काय पाहत असतं. म्हणजे अंकेक्षक या ठिकाणी हे सुद्धा प्रमाणन करत असते कॅशबुकच्या पेमेंट साईड मधल्या या पदाचं. ते म्हणजेच काय, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक जर काही खरेदी केलेली असेल तर अशा वेळेस ती गुंतवणूक खरेदी करताना किती रक्कम गेली याचं अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणन करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट सांगता येऊ शकते बघा, ते म्हणजेच काय, कर्जाचे शोधन, पेमेंट ऑफ लोन. जसं व्यवसाय इतर लोकांना कर्ज देऊ शकते, बरोबर. कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावरती व्याज म्हणून इंटरेस्ट भेटते, बरोबर. तेव्हा रिसिप्ट साईडला आपण इंटरेस्ट दाखवतो. तसंच व्यवसायाला जेव्हा गरज असते, बरोबर, व्यवसायाने मग इतर लोकांकडून कर्ज घेतलं असेल, मग कर्ज घेतलं, वापरलं, मग आता कर्ज परत करावं लागेल ना त्या लोकांना. मग व्यवसाय संघटनेनं जे काही कर्ज घेतलेलं होतं तेव्हा ते जेव्हा कर्जाची परतफेड करेल व्यवसाय, तेव्हा पेमेंट साईडला येईल कॅशबुकच्या. मग व्यवसायानं जर एखाद्या कर्जाची परतफेड केलेली असेल तर अशा वेळेस ती कर्जाचं स्वरूप किती होतं, कर्जाची रक्कम किती होती, त्यावर व्याज किती द्यायचा होता, स्वरूप कसं होतं हे लक्षात, त्यांचा काय पुरावा, एव्हिडन्स म्हणून पावत्या, बीजक आहेत का हे पाहतो आणि त्यांचं प्रमाणन करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते, यंत्रसामुग्रीची खरेदी म्हणजे परचेस ऑफ मशिनरी. व्यवसाय संघटनेमध्ये काय, व्यवसायाला जे काही उत्पादनाचं कार्य आहे ते उत्पादनाचं कार्य जर कारखान्यामध्ये करायचं असेल तर अशा वेळेस काय, मोठ्या प्रमाणावर मशिनरीज लागतात, मोठ्या प्रमाणावर प्लांट लागतात. मग अशा वेळेस काय करत असतो व्यवसायाचा मालक किंवा व्यवस्थापक, व्यवसायासाठी जे काही आवश्यक यंत्रसामग्री आहे ती खरेदी करतो, ती व्यवसायामध्ये फिट करतो, बरोबर, किंवा इस्टॅब्लिश करतो. मग अशा वेळेस मशिनरी खरेदी करायची, मग पैसे तर जाणार ना. मग तेव्हा पैसे, मशिनरी खरेदी केली, पैसे गेले, मग अशा वेळेस ऍसेटची खरेदी असेल तर अशा वेळेस पेमेंट साईडला आपण काय करतो, कॅश गेली म्हणून दाखवतो. मग अंकेक्षक काय करत असतो की कोणती ऍसेट खरेदी केली, ऍसेटचं स्वरूप काय आहे, ऍसेट आहे का नाही, ऍसेट व्यवसायामध्ये अस्तित्वात आहे का नाही सध्या, हे लक्षात, ते त्याची त्या ऍसेट खरेदी केलेल्याची पावती आहे का, किती रुपयाची आहे, हे सर्व अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणन करत असलेलं या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय, 9 नंबरचा, भूमी व इमारतीची खरेदी म्हणजेच काय, परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग. तर यामध्ये सांगता येऊ शकते व्यवसाय स्थापन करते वेळेस जी काही लँड अँड बिल्डिंग लागते त्यासाठी व्यवसाय काही खर्च करत असतो. मग खर्च केल्यानंतर तो कॅशबुकच्या पेमेंट साईडला दाखवला जातो. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो की कॅशबुकच्या पेमेंट साईडचं प्रमाणन करताना ऍसेट वगैरे खरेदी केली असेल, त्या ऍसेटमध्ये बिल्डिंग, लँड वगैरे असेल तर त्याची काय करत असतो, तपासणी करतो की बाबा किती रकमेची लँड आहे, तेवढ्याच रकमेची नोंद केलेली आहे का, त्याच्या पावत्या वगैरे आहेत का, नोटरी वगैरे झालेली आहे का, पुरावे आहेत का, हे सर्व पाहत असतो आणि प्रमाणन करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते 10 नंबरचा, ते म्हणजेच काय, प्रारंभिक खर्च म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. व्यवसाय जेव्हा स्थापन केला जातो तेव्हा व्यवसायाचे जे कुणी प्रवर्तक असतात किंवा प्रमोटर्स असतात ते काय करतात, व्यवसाय स्थापन करायचा. मग व्यवसाय स्थापन करायचं तर व्यवसाय कुठं स्थापन करायचा, व्यवसाय स्थापन करताना त्याची नोंदणी करणं, हे लक्षात. मग हे सर्व इतर जे काही खर्च असतात, कागदपत्री खर्च किंवा मग नोंदणी करताना येणारा खर्च, हे सर्व खर्च करण्यात येतो. मग आता हे खर्च केलेला आहे, मग तो खर्च कुठं, रोख पुस्तकाच्या पेमेंट साईडला दाखवला जातो, बरोबर. मग व्यवसायामध्ये जेव्हा व्यवसाय स्थापन करताना किंवा मग व्यवसायाला सुरुवात करताना काही प्रारंभिक खर्च झालेला असेल तर अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, जो काही प्रारंभिक खर्च झालेला आहे आणि जे कॅशबुकच्या पेमेंट साईडला दाखवलेला आहे, मग तेव्हा अंकेक्षक या प्रमाणाच्या साहाय्याने काय करत असतो, जेवढा खर्च झालेला आहे तेवढाच खर्च आहे का, त्याच्या पावत्या अस्तित्वात आहेत का उगाच मनानं कितीही रक्कम टाकलेली आहे पेमेंट साईडला प्रारंभिक खर्च म्हणून, याचं प्रमाणन करतो किंवा तपासणी करतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा 11 नंबरचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय, जाहिरात खर्च, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. बिझनेस म्हणला, व्यवसाय म्हणला की व्यवसायाला काय, जाहिरात सुद्धा करावी लागते. कारण आपलं प्रोडक्ट, आपली गुडविल कायम जर ठेवायची असेल किंवा मग आपली ख्याती जर बाजारपेठेमध्ये निर्माण करायची असेल तर व्यवसायाला आपल्या उत्पादनाचं, आपल्या प्रोडक्टचं काय करावं लागतं, जाहिरात करावीच लागते. मग जाहिरात
करतेवेळी काही खर्च करावा लागतो. मग खर्च केल्यानंतर व्यवसायामधून ती कॅश जाते ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून. मग ती कॅश गेली, मग कॅश गेली तर कॅश बुकच्या पेमेंट साईडला दाखवलं जाते, बरोबर. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, जाहिरातीवरती किती खर्च झालेला आहे, किती पेमेंट केलेला आहे, जाहिरातीचा प्रकार कोणता होता, जाहिरातीचं स्वरूप कोणतं आहे, म्हणजे भिंतीपत्रक आहे का, सोशल मीडियावरती जाहिरात आहे, हे लक्षात, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जाहिरात आहे का, उगं प्रॉस्पेक्टस काढलेत किंवा मग पेपरमध्ये दिल्या जाहिरात, ह्याचं स्वरूप बघितलं जाते, कोणत्या ह्याच्यावर किती खर्च केला हे पाहिलं जाते. त्यासोबतच जाहिरातीचे जो काही खर्च झालेला असतो त्यांच्या पावत्या आहेत का, हे लक्षात, हे सर्व अंकेक्षक काय करत असतो, पाहत असतो. म्हणजे जाहिरातीवरती जो काही खर्च झालेला असतो त्याचं सुद्धा अंकेक्षक या प्रमाणाच्या साह्यानं पेमेंट साईटचं कॅशबुकच्या काय करत असतो, तपासणी करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजेच नंबर 12, टपाल खर्च, पोस्टल एक्सपेन्सेस. व्यवसायामध्ये काय टपाल खर्च सुद्धा होत असतो. पोस्टल एक्सपेन्सेस हा लहानात लहान खर्च असतो बरं का, पोस्टल खर्च, पण अफरातफर अशा लहान लहान व्यवहारामध्येच मोठ्या प्रमाणावर आढळून येत असलेली आपणास सांगता येऊ शकते. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करतो, व्यवसायामध्ये पोस्टल एक्सपेन्सेस टपाल खर्च जर काही झालेला असेल तर त्याची सुद्धा अंकेक्षक काय करत असतो, तपासणी करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच प्रमाणन करत असतो. कॅशबुकच्या पेमेंट साईडला जे काही पोस्टल एक्सपेन्सेस असते त्याची सुद्धा प्रमाणन किंवा परीक्षण करत असलेलं या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट ते म्हणजेच काय शेवटचा पॉइंट, तो इतर खर्च म्हणजे अदर एक्सपेन्सेस. आता एवढे तर खर्च कॅशबुकच्या पेमेंट साईडला येतातच येतात. यांच्या व्यतिरिक्त जर काही खर्च केलेला असेल आणि तो खर्च पेमेंट साईडला कॅशबुकच्या दाखवलेला असेल तर तेव्हा अंकेक्षक काय करतो, जो काही खर्च होऊ, जो काही म्हणजे जे काही पेमेंट केली जाईल किंवा मग जो काही शोधन केलं जाईल, हे लक्षात, कॅशचं शोधन केलं असेल, पेमेंट केली असेल म्हणा, तर ती रक्कम कशा पद्धतीने गेली हे लक्षात. त्यासोबतच जी रक्कम गेली ती किती गेली, त्याची पावती आहे का, त्याचं स्वरूप कशाचं आहे, म्हणजे कशा स्वरूपामधून ती कॅश गेली, हे सर्व अंकेक्षक काय करत असतो, प्रमाणाच्या साह्यानं तपासत असतो. म्हणजेच एकत्रितरित्या कॅशबुकच्या पेमेंट साईटचे सर्वच पद काय करत असतो, प्रमाणन करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी या कॅशबुकच्या पेमेंट साईडला जेवढे पद असतात त्यांचं काय प्रमाणन अंकेक्षक करत असतो, हे या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, कॅशबुक म्हणजेच वाउचिंग ऑफ कॅशबुक म्हणजेच रोख पुस्तकाचे प्रमाणन हे पाहिलेले आहात. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये कॅशबुकच्या रिसिप्ट साईटची काय आपण प्रमाणन पाहिलात. तर या लेक्चरमध्ये आपण पेमेंट साईटचं, कॅशबुकच्या पेमेंट साईटला जे काही पद असतात ते आपण अंकेक्षक कशा पद्धतीने प्रमाणन करतो, कोणते कोणते पद विचारात घेतो, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून एकत्रितरित्या 2 लेक्चरमध्ये आपण वाउचिंग ऑफ कॅशबुक पूर्ण केलेलं आहे. तर या ठिकाणी थोडक्यात सांगता येऊ शकते की अंकेक्षक कॅशबुकचं प्रमाणन का करत असतो, कारण मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी कॅशचे व्यवहार होतात त्या ठिकाणी अफरातफर, लबाडी, चुका या मुद्दाम केल्या जातात, जाणून बुजून केल्या जातात, न कळत होत असतात, हे लक्षात. लिपिक असो किंवा मग लेखापाल असो यांच्याकडून केल्या जाऊ शकतात किंवा मग करण्यात येतात अनावधानानं. मग अशा वेळेस अंकेक्षक काय करत असतो, या कॅशबुकचं प्रमाणन करत असतो, म्हणजे वाउचिंग करत असतो, म्हणजे ते कॅशबुक तपासत असतो. मग तपासताना फक्त रिसिप्ट साईट बघत नाही, पैसे आले किती हेच पाहत नाही, पैसे गेले किती, जाणार आहेत किती, कोणत्या मार्गाने गेले, त्यांच्या पावत्या आहेत का, बिल आहेत का, पुरावे आहेत का, म्हणजे एव्हिडन्स. तुम्ही 5व्या सेमिस्टरला पाहिला असेल काय ऑडिटचा चॅप्टर, ऑडिट एव्हिडन्स म्हणून. मग त्यांच्या सहाय्याने अंकेक्षक काय करत असतो की या कॅशबुकचं प्रमाणन करत असतो, म्हणजे तपासणी करत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हा वाउचिंग ऑफ कॅशबुक पॉइंट संपवतो. पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉइंट सुरू करू. ओके, थँक्यू.